नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण गोणीपासून आणि हे पॅन्ट पीसपासून टिफिन बॅग बनवणार आहोत। तर बघा, मी याच्यापासून पहिली एक लहान मुलांचे कपडे ठेवण्यासाठी बॅग बनवून दाखवली आहे, म्हणजे पिशवी बनवून दाखवली आहे। तर उरलेल्या कापडाची मी आज तुम्हाला टिफिन बॅग बनवून दाखवणार आहे। तर याची रुंदी आणि उंची सांगते। तर घरच्या घरी तुम्ही टिफिन बॅग बनवू शकता। तर बघा, मी याची लांबी घेतलेली आहे 12 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 10 इंच। तर असे आपल्याला दोन पाहिजे। तर बघा, मी इथे दोन घेतलेले आहे आणि इथं गोणी कापून घेतलेली आहे, त्याच मापाची थोडी जास्त घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हे असं जोडून घ्यायचं आहे। या पद्धतीने चारही बाजूकडून पॅक करून घ्यायचं आहे। इथं घेतलेली आहे शॉपिंग बॅग। तर शॉपिंग बॅग आपल्याला याच्या खालून अशी टाकून घ्यायची आहे, म्हणजे ही गोणी आपली आतमधून जाईल। तर बघा, मी असे दोन घेतलेले आहे। हे आपल्याला असे चारही बाजूकडून पॅक करून घ्यायचं या पद्धतीने। तर बघा, हे पॅक करून घेतलेलं आहे। याच्यावर आडवे उभ्या लाईनी मारून घेतलेल्या आहे। हे दोन्ही याच्यावर पण गोट करून घ्यायचं आहे। तर बघा, मी इथं अस्तरचं कापड घेतलेलं आहे। तर हे घेतलेलं आहे मी 2.25 इंच, तुम्ही 3-2.5 इंच पण घेऊ शकता। तर आपल्याला आता हे असं दाबून घ्यायचं आहे आणि आतमध्ये याचीवाली पायपिंग अशी करून असं दाबून घ्यायचं आहे। तर या दोन्ही याला आपल्याला सेम तसंच करून घ्यायचं आहे। बघा, याला पाइपिंग करून झालेली आहे। तर आता आपल्याला याला पुढून एक पॉकेट बनवणार आहे। तर बघा, या पॉकेट बनवण्यासाठी तर मी इथं कापड घेतलेलं आहे, असं घेतलेलं आहे 9, असं घेतलेलं आहे 6 इंच। तर बघा, आता आपण याला आहे ना या साईडने असं मुडपून घेऊया। हे बघा असं, आणि इकडून पण आपल्याला तसंच मुडपून घ्यायचं आहे आणि ह्या बाजूने पण हे बघा असं या पद्धतीने। तर याच्यावरती आपण टिप मारून घेऊया। तर बघा, ते आतमध्ये मुडपून आपण इथे एक छोटासा खिसा करून घेतलेला आहे याच्यासाठी। तर काही पण छोटं सामान याच्यामध्ये ठेवता येतं। तर हे तिन्ही बाजूकडून असं पॅक करून घेतलेलं आहे। एका साईडने याची पाइपिंग करून घेतलेली आहे आणि मध्यातून अशी लावून घेतलेली आहे। याचा मध्ये घेतलेला आहे आणि याचा पण मध्ये घेतलेला आहे। तर आता आपण हे साईडला ठेवूया आणि आपण याच्यासाठी आता बेल्ट तयार करून घेऊया। तर बघा, मी इथं बेल्ट घेतलेला आहे, 2.5 रुंदीचा घेतलेला आहे। लांब तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। तर बघा, इथं मी काही कमी 25 इंच घेतलेला आहे। तर बघा, आता आपल्याला असा इथं अर्धा इंच असा मध्ये मुडपून घ्यायचा आहे आणि इकडच्या साईडने काट आहे म्हणून हा डायरेक्ट याच्यावरच घेणार आहे आपण। तर अशी आपण आता ही कडाला टिप मारून घेऊया आणि इकडच्या साईडने पण पॅक करून घेऊया, म्हणजे दोन्ही बाजूकडून पॅक करून घेऊया। तर बघा, इथं मी बेल्ट बनवून घेतलेला आहे। तर आपल्याला 2 बेल्ट पाहिजे, तर मी 2 बेल्ट तयार करून घेतलेले आहे। तर बघा, इथं मी मार्किंग करून घेतलेली आहे खडूनी। तर बघा, आपल्याला इकडं असं 2.5 इंचानी मार्किंग करून घ्यायची आहे आणि अशी उभी लाईन मारून घ्यायची आहे। तर मी बघा दोन्ही याला
अशीच करून घेतलेली आहे, 2.5 इंचाची मार्किंग करून घेतलेली आहे आणि उभी अशी लाईन मारून घेतलेली आहे मार्किंग खडूनी. तर बघा आता आपल्याला हा बेल्ट असा अटॅच करायचा आहे या पद्धतीने. तर बघा हे पण दबून जाईल या साईडचं पण टोकं. तर बघा आपल्याला या पद्धतीने असा बेल्ट लावून घ्यायचा आहे. तर इथं माझा थोडा कमी पडला होता, तर मग मी इथं याला जॉईंट देऊन घेतलेला आहे. तर बघा या पद्धतीने आपल्याला असा जोडून घ्यायचा आहे. तर बघा इथून आपल्याला खाली 2 इंच सोडायचं आहे, म्हणजे आपल्याला इथपर्यंतच पॅक करीत यायचं आहे. असं करून असं पॅक करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूकून. तर इथून आपल्याला खाली 2 इंच ठेवायचं आहे आणि असं पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे इथपर्यंतच पॅक करायचं आहे. तर बघा मी बंद पॅक करून घेतलेले आहे. तर इथून 2 इंच आपण खाली ठेवून पॅक करून घेतलेले आहे. तर असे मी पॅक करून घेतलेले आहे. याच्यावरती ना हा पॉकेट आपला सुंदर असा तयार झालेला आहे इथं. आणि इकडची पण साईड मी पॅक करून घेतलेली आहे. तर आता याला साईडनं लागणारं कापड आपण कट करून घेतलेलं आहे. तर बघा मी याला पण शॉपिंग बॅग आणि गोणी आणि जे आपलं पॅन्टीचं कापड आहे ते याला अटॅच करून घेतलेलं आहे आणि सगळीकडून पॅक करून घेतलेलं आहे. तर कापड पुरलं नाही म्हणून मी जॉईंट पण देऊन घेतलेलं आहे. तर बघा आपल्याला असं घ्यायचं आहे. इथून 2 इंच आपल्याला खाली सोडून घ्यायचं आहे आणि तिथून आपल्याला हे बघायचं आहे की आपल्याला किती कापड लागत आहे. तर बघा आपल्याला असं मोजून घ्यायचं आहे. थोडंफार जास्त ठेवायचं आहे आपल्याला. तर बघा आपल्याला थोडंसं जास्त आहे. जेव्हा इथं येऊ आपण 2 इंचाच्या इथं, तेव्हा आपण हे उरलेलं कट करून घेऊया. तर बघा आपण पहिले इथं कसे आपण गोट करून घेतलेलं आहे त्या पद्धतीने आपण एका साईडने असं गोट करून घेऊया. तर इथं अशी टीप मारून घ्यायची आणि आतमध्ये असं मुडपून आपल्याला याला असा तर बघा या कापडाची रुंदी आहे 4 इंच. तर तुम्ही 5 पण इंच पण घेऊ शकता ही रुंदी. तर आता आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे. तर बघा इथून आपल्याला हे जे आपण बेल्ट इथून लावून घेतलेला आहे 2 इंचापासून, तिथून आपल्याला असं जोडीत चालायचं आहे. हे बघा असं. तर बघा हे कापड आपल्याला असं टाकून घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला असं 2 इंचापासून इथून जोडीत चालायचं आहे. तुम्हाला याला पायपिंग करायची नसली तर तुम्ही डायरेक्ट असं पण जोडू शकता. हे बघा या पद्धतीने असं इथून या पद्धतीने असं जोडीत जायचं आहे. मग आपल्याला याला गोट करायचा नसला तर असं आतून हे धागे वगैरे निघते, त्याच्यामुळे आपण ही बाजू अशी लावणार आहोत आणि मग इथून याला गोट लावून घेणार आहोत. तर चला इथून आपण अशी जोडून घेऊया असं मशीनवरती या पद्धतीने. हे बघा असं इथं थोडंसं अर्धा इंचाला कमी असं मुडपून घ्यायचं आहे, म्हणजे इथं झोळ वगैरे पडत नाही असा. आणि उरलेलं कापड आपण हे कट करून घेणार आहोत. तर चला जोडून घेऊया इथून 2 इंचापासून खालून. तर बघा टिपा मारून घेतलेले आहे. इथून 2 इंच सोडून दोन्ही बाजूने आपण अशा टिपा मारून घेतलेल्या आहे. इथं थोडंसं असं फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे असं थोडंसं किंचित घडी मारून घ्यायची इथं, म्हणजे छानपैकी असं जोडलं जातं. आणि इथं थोडेसे आपल्याला कट मारून घ्यायचं आहे. आता इथं या कोपऱ्याला बसा इथं. तर आता आपण याला गोट मारून घेणार आहोत. तर मी इथं
जे पहिला आपण गोट मारला होता तेच कापड घेतलेलं आहे कॉटनचं अस्तरचं. तर बघा आता आपण हे असं सरळ पट्ट्या कापून घेऊया. 2 किंवा 1.5 इंचाच्या पट्ट्या कापून घेऊया. तर बघा आता आपण ह्या एकामेकाला जॉईंट करून घेऊया. तर बघा मी पट्ट्या जोडून घेतलेल्या आहे आणि एका साईडने थोडंसं मुडपून टिप मारून घेतलेली आहे. तर बघा आपल्याला आता ही लेवल धरून अशी जोडीत जोडीत जायचं आहे. नंतर मग हे जोडून घेतल्यावरती आपल्याला हे असं मध्ये करून इकून पण थोडंसं असं दाबून घ्यायचं आणि अशी टिप मारून घ्यायची. बघा या पद्धतीने अशी याला गोट मारून घ्यायचा आहे आणि इकडच्या साईडने थोडंसं ठेवायचं आहे आपल्याला इथं. तर बघा या पद्धतीने आपण आता पाइपिंग करून घेतलेली आहे. या साईडने आता मी करून घेते. एका साईडची तुम्हाला दाखवली कशी करायची आहे, तर आता या साईडची मी करून घेणार आहे. तर बघा इकडची पण पाइपिंग करून घेतलेली आहे. जी आपण इथं जागा सोडलेली आहे ती आता आपल्याला ही बाई चेन पॅक करून घ्यायची आहे तिथून. तर इकडे हे पॅक बंद केलेलं आहे मी मशीनवरती किंवा असं इथं मशीनवरती एक एक बाजू पॅक करून घ्यायची आहे, म्हणजे ही चेन इकडे निघली नाही पाहिजे. तर बघा आता आपल्याला या साईडने अशी चेन लावून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने, म्हणजे हे याच्यामध्ये हे पॅक होऊन जाईल. त्यासाठी आपल्याला हे इथं मोकळं ठेवायचं होतं या साईडने. तर आता आपण ही चेन अशी इथं पॅक करून घेऊया. अशी सोयीचीच पॅक करून घ्यायची आहे आपल्याला या पद्धतीने आणि इकडून पण अशी सोयीची पॅक करून घ्यायची आहे. तर चला आता आपण इथं अशी टिप मारून घेऊया. तर बघा मी दोन्ही कोणाशी टिप मारून घेतलेली आहे या पद्धतीने. आता आपल्याला इथं हे पॅक करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आता इथं थोडंसं मुडपून घ्यायचं आणि हे आपली आहे अशी पाइपिंग अशी करून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा आता मी इथं हे पॅक करून घेते. तर बघा जो गोट होता तो पॅक मी करून घेतलेला आहे. बघा या पद्धतीने सुंदर अशी आपली फिनिशिंग आलेली आहे. एकदम सुंदर अशी आपली. तर बघा एक पाण्याची बॉटल आणि टिफिन मोकळा ढाकळा बसन. तर बघा सुंदर एकदम अशी आपली टिफिन बॅग तयार झालेली आहे आणि चेन पण बसून झालेली आहे. तर एकदम मार्केटसारखी झालेली आहे. तर तुम्हाला टिफिन बॅगचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.